त्यानंतर पुढची पावसासंदर्भातली अपडेट आपण पाहूयात वसई विरारमधून। या शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि पावसामुळे शहरामधील मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेत। रस्ते जलमय झालेत, त्यामुळे वाहतूकही मंदावली आहे। विवा कॉलेज परिसरही पाण्याखाली गेलाय। अनेक ठिकाणी गटारं उघडी पडली आहेत आणि अपघाताचा धोका सुद्धा त्यामुळे वाढलेला आहे। वसई विरार शहरामध्ये मुसळधार पाऊस आहे। अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेले असून वाहतूक मंदावली आहे। विवा कॉलेज परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत। विपुल, तुम्ही सध्या कुठे आहात? दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय, गुडघाभर पाणी साचलेलं आहे। मी सध्या विरार आपण जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामध्ये या ठिकाणी आजूबाजूचे रहिवासी आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर रात्रभर शहरात मुसळधार पाऊस कोसळला आहे आणि त्यातच अनेक रस्ते जे आहेत जलमय झालेले आहेत, त्यामुळे शहरातली वाहतूक जी आहे ती मंदावलेली। आपण जर पाहिलं तर अनेक जी घरं आहेत त्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेले। आपण जर पाहिलं तर हो, मात्र काही नागरिक विपुल घराबाहेर पडलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्या भावना जाणून घेऊया। काही नागरिकांशी बोलणार आहोत। त्या घरावर पडले आनंद घेता काय? खूप येत आहेत। ऑफिस वगैरे पण सुट्टी दिलेली आहे, बरेच ऑफिसला वगैरे। कॉलेज जवळ पाणी वगैरे पण खूप सांडलंय, तर त्याचं भरलंय। त्याच्यामुळे आम्ही सगळे बाहेर निघाले या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी। ते विरारमध्येच भेटतं। अनेक ठिकाणी घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, दुसरी गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी। तर आणि लाईटचा पण थोडाफार इश्यू चाललाय, तर सगळ्यांनी सुरक्षित राहून या परिस्थितीत। पण नाळाचं पाणी सुद्धा या ठिकाणी बाहेर आलेलं आहे का? दुर्गंध वगैरे पण येते, नाळाचं पाणी, डस्टबिन वगैरे पण सांडले खूप साऱ्या ठिकाणी। खाण्यातलं पाणी पण आहे, तर यामुळे आजार असू होऊ शकतं। एकीकडे आजार पण होऊ शकतो, तरी देखील नागरिक या ठिकाणी आनंद घेतो। आपलं पाहिलं तर आपण जरी गोष्ट पाहिलं ठिकाणी नागरिक घराबाहेर पडून त्या ठिकाणी आनंद घेतात। दुसरीकडे प्रशासनाकडून यांच्यासाठी कुठलेही खबरदारी धोकादायक ठिकाणी कुठलेही बॅरिकेडिंग त्या ठिकाणी लावण्यात आले नाहीये। त्यामुळे आता या ठिकाणी महापालिका प्रशासन पाहतं का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की प्रशासनानं या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे, तरी देखील महापालिका प्रशासनाचे अधिकारी आपल्याला कुठे दिसून येत नाहीये सध्या। कारण की गुडघाभर पाणी आहे आणि अधिकारी तिथं उभं असणं किंवा उपस्थित असणं गरजेचं आहे। कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता सुद्धा आहे। विपुल, तुम्ही सुद्धा गुडघाभर पाण्यामध्ये उभे आहात, काळजी घ्या। ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, अनेक गटारं उघडी आहेत, अपघाताचा धोका आहे, तरी सुद्धा काही हौशी नागरिक या गुडघाभर पाण्यामध्ये, कमरेभर पाण्यामध्ये कुठे कुठे पाणी शिरलेलं आहे, कुठे कुठे पाणी साचलं हे बघण्यासाठी बाहेर निघालेले आहेत। काही नागरिकांना त्रास सुद्धा सहन करावा लागतोय। ही एक व्यक्ती आहे जी दृश्यांमध्ये आपण पाहतोय, गाडी बंद पडली आणि हीच गाडी बंद पडलेली घेऊन ही व्यक्ती रस्त्यावर चालताना पाहायला मिळते।